आज सिल्लोड तालुक्यातील टाकावस्ती येथे व्याख्यानासाठी मी दुपारी घरून निघालो. जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास करून मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो. आयोजकांनी स्वागत सत्कार करून मी व्याख्यानासाठी माईक हाती घेतला. गाव तसे छोटेच होते, परंतु ऐकणारे श्रोते मात्र खूप दर्दी होते, कारण थंडी असतानाही ते जवळपास 1.5 तास बसून होते. आयोजन आणि नियोजन त्यांचं खूप छान होतं. आम्ही तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाट्याला जात नाही आणि वेळच पडली तर वाघाचे दात मोजायला मागे पुढे पाहत नाही, कारण संकटाला भिडणारा मर्द मावळा इथं उरलाय. मातीवर चालून आलेल्या औरंग्याला इथंच आमच्या पूर्वजांनी पुरलाय. अरे इतिहास कोण विसरेल या मातीचा, तो तर आमच्या काळजावर कोरलाय. काय आमचा इतिहास आहे? अरे वरदवंत, नीतिवंत, कीर्तिवंत जाणतेराजे छत्रपती शिवरायांचा आमचा इतिहास आहे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजेंच्या इतिहासातून त्यांचे आदर्श संस्कार आणि त्यांनी स्वराज्यासाठी केलेला संघर्ष सांगताना मी आईवडिलांच्या आपल्यासाठी असलेला त्याग सुद्धा सांगायला विसरलो नाही. व्याख्यान संपल्यावर व्याख्यान खूप छान झाले सर असे म्हणत फोटो काढण्यासाठी उपस्थितांनी एकच गर्दी केली आणि सर्वांना नमस्कार करून मी तेथून प्रस्थान केले. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.